भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतूक कोंडी झाल्याने एका चिडलेल्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नेरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपचा डाव इंडिया आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावलाय. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळून लावलंय. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप भगाव देश बचाव असं ट्विट सपकाळ यांनी केलंय.